सुदामा बता दो कन्हैया को नाम है सुदामा बता दो कन्हैया को नाम है सुदामा नसर में है बकरी नसर में है जामा बता दो कन्हैया को नाम है सुदामा बता दो कन्हैया को नाम है सुदामा बता दो कन्हैया को नाम है सुदामा अरे द्वार पालो कन्हैया से कह दो अरे द्वार पालो कन्हैया से कह दो इधर पे सुदामा गरीब आ गया है इधर पे सुदामा गरीब आ गया है इधर पे सुदामा गरीब आ गया है भगवंतांनी ओळखलेलं आहे माझा सुदामा म्हणून त्या ठिकाणी मला भेट करता आलेलं आहे द्वारपाळांना म्हणायला लागले द्वारपाळजी माझा बाल सखा असणारा श्रीकृष्ण परमात्मा मला भेटण्याकरता भगवंताला भेटण्याकरता या ठिकाणी मी आलेला आहे आणि मला आतमध्ये जाऊ दे द्वारपाळाने सांगितलं कोण तुम्ही आणि भगवंताचे मित्र काय बोलता अहो पहा आरशामध्ये काय तुमच्या अंगावरती कपडे काय तुमचं रूप आणि म्हणताय की माझा श्रीकृष्ण परमात्मा मित्र आहे काय शक्य कशी गोष्ट काय बोलता नाही हे सत्य नाही तुम्हाला आतमध्ये प्रवेश मिळणार नाही सारखे भगवंताचा धावा करायला लागलेले सुदामा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा शेवटी द्वारपाळ भगवंताकडे येतोय आणि भगवंताला सांगू लागलेला आहे भगवान आपल्या द्वारका नगरीच्या द्वारावर एक वृद्ध ब्राह्मण त्या ठिकाणी येऊ लागलेले आहे आणि ते असं म्हणतात की माझा बाल सखा श्रीकृष्ण परमात्मा आहे आणि तुम्हाला भेटण्याकरता ते आलेले आहेत हे शब्द भगवंतांनी ऐकले महाराज आणि ऐकल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्मा जागेवरून उठले आणि सुदामा ब्राह्मणांना आणण्याकरता त्या ठिकाणी द्वारपाळावर गेलेले श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव सुनते ही दौड़े चले आए मोहन लगाया गले से हेलो सुदामा को मोहन लगाया गले से सुदामा को मोहन लगाया गले से सर्वांनी टाळी वाजवा सुदामाजी श्रीकृष्ण परमात्मा या ठिकाणी आपल्या भक्ताला आपल्या सख्याला घेऊन राजगृहाकडे येऊ लागलेले आहे सुनते ही दौड़े चले आए मोहन लगाया गले से सुदामा को मोहन लगाया गले से सुदामा को मोहन लगाया गले से सुदामा को मोहन रुक्मणी को बहुत ही जमता रुक्मणी को बहुत ही जमता ये मेरे मान के साथ आगे भाग गया है ये मेरे मान के साथ आगे भाग गया आगे भाग आलो कन्हैया कह दो
खाली बसा गरीब आ गया है इधर पे सुदामा, गरीब आ गया है इधर पे सुदामा, गरीब आ गया है। सर्वांनी टाळी वाजवून स्वागत करा. किती सुंदर दृश्य आपल्या गावामध्ये रोज या ठिकाणी झाकी करायला लागले. त्यांच्याकरता सुंदर टाळी वाजवा एकदा. किती सुंदर सुदामा ब्राह्मण भगवंताच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी बसवलेले आहेत. सुदामा ब्राह्मणांना भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुदामा ब्राह्मणांच्या चरणाची सेवा करायला लागलेली आहे. देव भक्ताचं त्या ठिकाणी मिलन झालं म्हणतात. अतिशय आनंद झालेला आहे. गो ब्राह्मण भक्त असलेले भगवान त्या ठिकाणी संत सेवेचा आज लाभ घेऊ लागलेले आहे. चरणाची सेवा करायला लागलेली आहे. पाद्य पूजा करायला लागलेले आहे. धूप गंध नैवेद्य पुष्प या ठिकाणी समर्पित करायला लागलेले आहे. हे सगळं अनुभव भगवंताच्या सर्व पत्न्यांनी घेतला. मोठा आनंद झालेला आहे. त्यांचं स्वागत केलं आणि बसल्यानंतर चर्चा व्हायला लागली. सुदामा, किती दिवसानंतर आपली भेट झाली रे. नाही का आपण लहानपणी सांदीपाणी ऋषींच्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी बसलेलो होतो. शिकण्याकरता आपण अनुष्ठान करायला लागलेले आहोत. दोघांनी एकत्र शिक्षण घेतलं. सुदामा, नाही का ज्या वेळेला गुरु मातेनं आपल्याला वनामध्ये लाकडं आणण्याकरता पाठवलं. पावसाळ्याचे दिवस होते आणि गुरुमाईनं आपल्या जवळ सुंदर असे चणे करून दिले होते. आठवतंय ना सुदामा? हो, आठवतंय भगवंता. ते चणे दिल्यानंतर आपण दोघेही गेलो होतो. तू मोळ्या एकत्र करत असताना पाणी आल्यामुळे मी एका झाडावरती बसलो आणि सहजच ती चणे असलेले मी पाहिले आणि मला ते खाण्याची इच्छा निर्माण झाली. देवा, थोडेसे मी खाल्ले. थोडेसे मी खाल्ल्यानंतर मला तुझी आठवण आली नाही देवा. सारखे मी ती चणे खात राहिलो. संपूर्ण खाऊन टाकले, पण तुला एकही ठेवला नाही. म्हणूनच की काय भगवंता, माझ्यावर हे दारिद्र्य भोगण्याची वेळ आली. पण असो, अतिशय आनंदाचं वातावरण माझ्या संसारामध्ये चाललेलं आहे. तुझ्या आशीर्वादानं मला काही कमी नाहीये. मला काही कमी नाही. भगवंता, मी सुखी आहे. काय होतं सुदामाच्या जीवनामध्ये? संपत्ती, धन, औदार्य, घर, दार, तरी सुद्धा सुदामा काय म्हणले देवाला? मी सुखी आहे भगवंता. मी सुखी आहे, आनंदामध्ये आहे. अनेक चर्चा व्हायला लागली. भगवान म्हणायला लागले, सुदामा, एकटाच आलास का रे? आमच्या वहिनी साहेबाला आणलं नाही देवा. मग त्यांनी माझ्यासाठी काहीतरी दिलं असेल खाण्याकरता. आता मात्र सुदामाला वाटायला लागलं, एवढं मोठं या राजाचं ऐश्वर, द्वारका असणारी, कुठे माझे हे पोहे? सुदामा ब्राह्मण ते पोहे लपून ठेवायला लागले. भगवंताला न दिसता इकडे तिकडे लपून ठेवण्याचा प्रयत्न करायला लागले. भगवंतांनी पाहिलं, अरे सुदामा, काहीतरी तू लपून ठेवतोयस. दाखव मला, काय दिलेलं आहे दाखव. कृष्ण परमात्म्यांनी ते
पोह्याची कुरसुंडी घेतली महाराज, सोडली. काय आनंद माझ्या भगवंताला वाटायला लागला, इतका आनंद, इतका आनंद. पोहे सुदाम देवाचे, फके मारी कोरडीची. खायला लागला माझा परमात्मा. जसा जसा खायला लागला ना, तसं तसं सुदामाची नगरी सोन्याची करून टाकली भगवंतांनी, सगळं ऐश्वर देऊन टाकलं. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला, मुठीभर पोहे घेऊनी त्याचे भेटी लागी गेला. शुद्ध भावने खोडिया गाव सोनियाचा विधला. भाव सोनिया शुद्ध भावने खोडिया गाव सोनियाचा विधला. शुद्ध भाव सोनिया विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागा. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो गा. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो गा. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो गा. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला, मुष्टीभर पोहे घेऊन त्याचे भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखोनिया, म्हणून भक्ताचा भाव शुद्ध जर असेल तर ते आपल्याला मिळणार आहे. गाव सोनियाचा दिलेला, सोन्याची नगरी करून टाकली तिकडे भगवंतांनी. यशोकर्णाला पाठवलं, जा माझ्या सुदामाची नगरी सगळी सोन्याची करून टाक, मोठा राजवाडा करून टाक त्याचा. दिलं महाराज सगळं ऐश्वर्य. रुक्मिणीनं पाहिलं, देवा तुम्ही एकटेच प्रसाद खाणार का, आम्हाला द्यायचं, भक्ताचा प्रसाद आम्हालाही द्या. रुक्मिणीनं सुद्धा तो प्रसाद ग्रहण केला. सत्यभामेनं सगळ्या पत्न्यांनी ग्रहण केलेला आहे. अतिशय आनंद झालेला आहे. पंचपक्वान्नाचं भोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तृप्त झाले भोजन करून. मग भगवंता तुमचं काही लग्न वगैरे झालं की, कुठं आहे तुमची पत्नी? हे काय सगळं आपलाच माल आहे म्हणले, आपलीच पत्नी आहे सगळे. बर एवढे लग्न देवा? 16,108 लग्न केले सुदामा, एक नाही. असं देवा एवढं कसं चालवतोस रे? सगळं चालू आहे. तुमच्यासारख्या संत महात्म्याची सेवा करून सगळं चालू आहे सुदामा. अशी सगळी चर्चा व्हायला लागली. आनंदाचं देव भक्ताचं मिलन त्या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. शेवटी सुदामा ब्राह्मणांनी सांगितलं, प्रभू आता 2-3 दिवस झाले, मला आज्ञा द्यावी, आज्ञा द्यावी, येतो आता भगवंता. ठीक आहे म्हणाले, प्रभू या. सुदामा ब्राह्मण भजन करत 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 आपल्या नगरीमध्ये निघून गेलेले आहेत. पाहिलं तर सगळी सोन्याची त्या ठिकाणी नगरी दिसायला लागली, नगरी दिसायला लागली. पण एक सांगू, त्या नगरीचा स्वीकार सुदामांनी केला नाही. पुन्हा भक्ती करण्यासाठी वनात निघून गेले. त्या वैभवाचा स्वीकार केला नाही. त्याला म्हणावं भक्त. गोपाल कृष्ण भगवान की. असं हे सुदाम देवाचं दिव्य चरित्र त्या ठिकाणी श्रीमद भागवत आपल्याला बोलवलं, सांगतं. या चरित्रातून काय शिकावं? आपल्याजवळ काही असेल नसेल, असेल तरी त्याची घमंड नको, नसेल दुःख नको. ज्या परिस्थितीमध्ये भगवंतांनी ठेवलेला आहे, आनंदामध्ये राहावं. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे. तो आनंद आपल्याला जीवनाचा घेता यावा याच्याकरता हे चरित्र.
शेवटी अनेक चरित्र सांगितलेलं आहे मला. परीक्षितीने राजाने ही 7 दिवस कथा सांगितली. अनेक अध्याय आहेत, अनेक चरित्र आहेत. भागवत कितीही सांगितलं तरी संपत नाही. आज आपल्याला थांबावं लागतं. म्हणून वेगवेगळे विषय आपण दरवर्षी थोड्या घेऊ. आता कसे पेटले यंदा, अरे पोरं आमची कुठे गेली. दरवर्षी हे चिंतन आपल्याला करायचं आहे. 2-3 वर्ष भागवत सांगू, 3 वर्ष शिवकथा करू. कोणताही ग्रंथ सोडणार काळजी करू. दत्तकथा, श्री गणेश पुराण, देवी भागवत, तुमच्या आशीर्वादानं खंडोबा चरित्र, जे काही असेल, ज्ञानोबारायांचं चरित्र 7 दिवस, तुकोबारायांचं चरित्र 7 दिवस, नंदिकेश्वर महाराजांच्या कृपेनं, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं अनेक कथा त्या ठिकाणी महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेरही त्या ठिकाणी संपन्न होतात. जी टॉकीजवर सेवा झालेली आहे. तुमच्या सर्वांच्या या प्रेमामुळे इथपर्यंत हा तुमचा लहान असणारा मुलगा, छोटस मूल भरारी झेप घेतलेला आहे. हे तुमचा कृपाशीर्वाद आहे, तुमचा कृपाशीर्वाद. परीक्षित राजाचा उद्धार झालेला आहे. 7 दिवस कथा ऐकली. राजा सांग, मरणाचं भय आहे काय आता? मरण माझे मरोनी गेले, मज केले अमर. अमर झाला परीक्षित राजा. अशी दिव्यामृत कथा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. या 7 दिवसामध्ये सगळे जे महान दानी असणारे आपल्या गावातली लोक ज्यांनी पंक्ती घेतल्या, त्या पंक्तीवाल्यांचे फार मोठे धन्यवाद. टाळी वाजवा. आज आमचे साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे खूप खूप धन्यवाद. आजचे अन्नदाते आहेत मोरे साहेब. रोजचे अन्नदाते. या सप्ताहामध्ये ज्यांनी ज्यांनी वर्गणी केली, मदत केलेली आहे, त्यांचेही कोटी कोटी धन्यवाद. टाळी वाजवा. या सप्ताहामध्ये ज्यांनी झाडून करण्याचं कार्य केलं, वाढण्याचं कार्य केलं, ही आमची सगळी तरुण मंडळी सगळे कामं सोडून महाराज या ठिकाणी राहिले. कधी करायचे चारा पाणी तेच केलंच ठेव. झटून हे सगळ्या मुलांनी उभं केलं आणि त्यांना मार्गदर्शन करण्याकरता हे ज्येष्ठ मंडळी आपली सगळे आमचे माऊली महाराज आहेत. त्यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि सुंदर प्रकारचा हा या वर्षीचा सोहळा आपण संपन्न केलेला आहे. या कथेमध्ये साथ करण्याकरिता 3-4 दिवस आमचे कैलास महाराज बोर्ड हे सुद्धा उपस्थित राहिले. किती दूर होते रात्री कार्यक्रमाला, तिथून येऊन त्यांनी आपलं भागवत या ठिकाणी साजरं केलं. 7 दिवस ज्यांनी तबल्याची साथ दिली असे आमचे बालाजी महाराज जामगा शिवणीकर, त्यांच्याकरता सुद्धा टाळी वाजवा. 7 दिवस ज्यांनी सिंतची साथ केली, गायनाची साथ केली, रात्री मृदंगाची साथ केली बालाजी महाराजांनी रात्री, तसेच गायनाची गणेश महाराजांनी रात्री सुद्धा साथ केली, त्यांचेही टाळी वाजवून स्वागत करा. सुरेश महाराज गंगनगडकर दिवसभर सकाळी आल्यापासून संध्याकाळपर्यंत काकडा, हरिपाठ, गाथा, भजन, कथेला हजरच, कीर्तनाला हजर, आणि आज पुन्हा जागर करणार आहेत म्हणा सगळे. तिला जागर करायला वाचायचं राम महाराजांना. अशी ही सगळी आपल्या गावातली मंडळी या सप्ताहाला मोठा बरोबर प्रसाद दिलेला आहे. सगळ्या गावकरी मंडळीचं सुद्धा धन्यवाद. बोलण्याच्या ओघातून या 7 दिवसांमध्ये एखादा शब्द आपल्याला आवडला नसेल, आपलं लहान लेकरू म्हणून जड अंतःकरणानं मला क्षमा करावी. तुमचंच हे लेकरू बोबडे बोल या ठिकाणी बोललेलं आहे. ही सेवा भगवंतांनी करून घेतली. अशी ही सेवा जन्मोजन्मी मला घडावी हीच नंदिकेश्वराच्या चरणी, भगवंताच्या चरणी प्रार्थना.
आणि याच ठिकाणी आपल्या सेवेला लागला. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. जय ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर रायवाडीकर यांच्या रसाळवाणीतून आपण भागवत कथा श्रवण करत आहोत. या ठिकाणी सर्वांना महाराजांनी मंत्रमुग्ध असं करणार भागवत कथा या ठिकाणी सांगितली आहे. खर तर महाराजांचं मनापासून अभिनंदन. या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम होणार आहे. सोपानराव मोरे यांना विनंती करतो की आपण नादब्रह्म सदानंद महाराज रायवाडीकर यांचा यथोचित सत्कार करावा. गेल्या 7 दिवसापासून आपल्या रसाळवाणीतून आपण भागवत सांगितलात आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण त्यांचं भागवत श्रवण केलात. अगोदर ग्रंथाची पूजा करायची आहे. पंचीफळ आहे का? पंचीफळ जवळ ताटामध्ये कोणाचं पंचीफळ? ठिकाणी तबला वाजवला आणि रात्रच्याला मर्दंग वाजवण्यास सुद्धा आपण या ठिकाणी आहोत. उत्कृष्ट मर्दंग वादक, तबला वादक, हरिभक्तीपरायण बालाजी महाराज जामगा शिवणेकर यांचा सत्कार करण्यासाठी मी तानाजी जाधव यांना विनंती करतो. आपण तबला वादक बालाजी महाराज जामगे यांचा यथोचित सत्कार करावा. त्र्यंबक महाराज, हरिभक्तीपरायण त्र्यंबक महाराज आणि राम महाराज, आपल्याला विनंती आहे आपण रामकृष्णाई मंडपाकडे यावं. गेल्या 7 दिवसापासून ज्यांनी उत्कृष्ट असा तबला वाजवणारे बालाजी महाराज जामगा शिवणेकर यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार होत आहे. तानाजी जाधव हे उत्कृष्ट मर्दंग वादक यांचा सत्कार करत आहेत. यानंतर ज्यांनी 7 दिवस हरिपाठा असो, काकडा असो, गाथा भजन असो, ज्यांनी उत्कृष्ट मर्दंग वाजवला, रात्री कीर्तनाला सुद्धा मर्दंग वाजवण्यासाठी उपस्थित आहेत, ते म्हणजे सुरेश महाराज गंगनगडकर यांचा सत्कार करण्यासाठी मी कृष्णा कवटेकर यांना विनंती करतो. आपण